साईराम उठलोय बघा 4:30 वाजलेत. शुभ सकाळ. सकाळच बघा टब्बा काय घेऊन आलो. अरे नाही, अरे नको तापू दे येऊन. सुप्रभात मंडळी. 6:30 वाजलेत बघा. मंडळी आमची आंघोळीला आले. आम्ही तर आलो. आरती पण सुरू झाली आता तिथं. जाऊ आता आरतीला लगेच. साईराम. आरती. आरती झाली बघा मंडळी. चायला रांग लागली. चल रे. चला साईराम बॅगा टाकून घेऊया आपल्या. मंडळी पालखी निघाली आहे आपली. चला जाऊया. आज आमचा शेवटचा दिवस. 7:15 वाजलेत. आणि पालखी आमची निघाली. जाम थंडी आहे एकदम. 10 डिग्री सेल्सिअस पोचला. सगळ्यांचे हात पाय सून पडले 100%. आणि नीट काय बोलता पण नाही. एवढं थंडी आहे आपल्याकडे. काही एवढी थंडी नसते. तर जाऊया. आज शेवटचा दिवस आहे. आपले आता दिवस संपले आहेत. एवढे दिवस कसे निघून गेले काय समजलंच नाही. फक्त काहीच तास बघायत. तुम्ही काय बोलाल? काहीच तास उरलेले आहेत. आणि बाबांची दर्शनाची ओढ होती मनात, ती काही तासामध्ये पूर्ण होणार आहेत. आणि वर्षभराचा आपल्या वारीचा प्रवास आज समाप्त होणार आहे. आणि आता आपल्याला परत पुन्हा 1 वर्षभर वाट बघायला लागणार आहे. खरंच खूप दुःख वाटणार. नंतर दर्शन झाल्यावर खूप वाईट वाटणार. ओम साईराम. साईराम. पुढल्या वर्षी आता भेटू. पुढल्या वर्षी आपले आलेत बघा साई बंधू. त्यांच्यापासून कंट्रोल नाही झालं. लगेच निघून आलं. शेवटच्या दिवसाला तरी आल्या. मंडळी आपली बघा आता चाय प्यायला बसले. साईराम. जाम थंडी लागते. चाय पिऊन जाऊ आता. लगेच जाऊ चाय पिऊन. या चाय प्यायला. तुला शेवटचा झेंडा आला बघा. साईराम.
शेवटचा झेंडा घेऊन आलेत. आपल्या अध्यक्ष आहेत आता काही क्षणात शिर्डी गावात प्रस्तार करणार आहोत. तुम्हाला खूप आमच्या मनाला आनंद होतो. आम्ही शिर्डीला पुन्हा यावं आणि दरवर्षीप्रमाणे पुढच्या वर्षीप्रमाणे पुन्हा शिर्डीला येऊ. चालत. ओम साईराम. आम्हाला फरकच नाही पूर्ण साईराम. टेन्शनच नाही. नाश्ता कोण करत नाही, आम्हीच करतो. आम्हीच दोघं करतो नाश्ता. बादशाह आहे. या खायला. मंडळी झाली काय? मंडळी 9:30 वाजलेत. आपण पोचलो आता कोपरगावला आणि इथं आपला पहिला सकाळचा नाश्ता इथं आहे. साईराम, आपला साईराम बघा आपल्या सोबत आहेत. सावकाश पण येत आहेत. ते पालखी थांबले आपली सकाळची 9:30 वाजता. मंडळी पण आहे आपली. चला जाऊया. ओम साईराम. काय साईराम. सकाळचा नाश्ता करायला शिरा. मंडळी बसली बघा आपली. आता काहीच तास बाकी आहेत आणि पोचतो आम्ही शिर्डीमध्ये. साईराम. ओम साईराम. नाश्ता बोलूया. माझा पहिलाच नाश्ता आहे शिर्डीच्या वाडीचा. यंदा मला यायला नाही भेटला काही कामाचं निमित्त. तरी या नाश्ता करा. मोडलीस ना मर्जी कधी तू कोणाची, जाणीतो संवेदना तू साऱ्यांच्या मनाची. साईराम. पालखी बघा आमची चालली आहे नाचत नाचत. मंडळी आल्यात आपल्या घरची. सर्व साई मंडळी आपली येत आहेत. साईराम. सुखाचा प्रवास. मंडळी पोचलोय बघा डोराळे गावात. महाराजांची मूर्ती बघा भारी आहे. डोराळे गावात आहोत आता. इथून जवळपास शिर्डी 5 ते 6 किलोमीटरच बाकी आहे. पोचू आता काहीच तासात पोचू आम्ही तिथं.
आमची मंडळी येईल आता. तिथं आम्ही दुपारच्या हॉल्टवर तिथं जेऊ. तिथं आमची सर्व मंडळी येईल. तर त्यांच्यासोबतच आम्ही शिर्डीमध्ये जाऊ. ओम साईराम. आता डोहायला पोचलेलो आहे. डोहाले आता 6 किलोमीटर शिर्डी आहे. फक्त जेवण झाल्यानंतर आम्ही शिर्डीमध्ये जाऊ बाबांच्या नगरीत दर्शनासाठी. बोला ओम साईराम. घरं एकदम जुन्या काळातली. जाऊया वर्षी. इकडून गेलो तर 800 मीटर अजून वाढत. इकडचे जाऊया शॉर्टकट. हा शॉर्टकट जाऊया शॉर्टकट. हा हा चला हा शॉर्टकट सुका आहे. 1 किलोमीटर वाचला. वाचला 1 किलोमीटर वाचला आमचा. आद्य का मनावलीची बाद्य. चल चल बरोबर आहे चल. अरे वरतोस काय? यांशी ना इकडची आई आहे. अटकू दे. झेंडा सरळ घे. चल जाऊया. झाला आपला 1 किलोमीटर शॉर्टकट मध्ये पार केला बघा. हाय हाय रुपला काहीतरी रुपला. हा हॅलो मंडळी. चला 1-1.5 किलोमीटर वाढला आपला. शॉर्टकट मारला बघा. अरे बापू का दे. परत आला. शिर्डीला आलो बोल. अरे वा चालायला लागलो आता. चालायला लागलो आता. गाडी नाही. साईराम साईराम. अखेर स्वर्ग सुखाचा प्रवास इथे समाप्त होतोय काही क्षणातच. तर हा म्हणजे अतिशय कठीण आमच्यासाठी प्रवास असतो. शेवटचा प्रवास म्हणजे इथं आम्हाला घरी जायचा असतो प्लस शिर्डी पण सोडायची असतो. काही भक्तांसाठी हा एक वेगळा अनुभव असतो. आलोय बघा आपण दुपारच्या जेवणाच्या हॉल्टवर. आता इथून जवळपास शिर्डी 1 ते 1.5 किलोमीटरच आहे. आपला प्रवास इथून संपत आहे आता. जय श्रीराम. दणकत दिला. नाही तर मोबाईल चार्जिंगला लावूया आपला. पालखीचा शेवटचं जेवण. पालखीचा उद्या जाणार घरी. विषय क्रिया संध्याचा जेवायला साईराम. कुठं आली मंडळी. ओम साईराम. लास्ता जेवण बघून घ्या. मंडलाचं लास्ता जेवण पंचपक्वान सगळं दाखव. साईराम. चुकलं असलं तर मंडलाला माफ करा. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. साईराम या जेवायला. मंडळाचं शेवटचं जेवण आता भंडारा आपला. आता डायरेक्ट शिर्डीमध्ये साई भंडारा. मंडळी आपली साईराम सर्व आराम करतात बघा. आराम करतात. भरपूर टाइम आहे आपल्याकडे. अजून 3 वाजता निघायचं आहे इथून. त्याच्यामुळं आराम करतात. मी पण आराम करतो. चला साईराम. निश्चित बघा. निश्चित पण झोपलाय आमचा. जागा वाटतं.
मंडळी निघाली आमची पालखी देवळाजवळ. पालखी निघाली आहे. आता आमच्या आज पालखी पोहोचणार आहे भाऊ. चला जाऊया. ओम साईराम. मंडळी फायनली पोहोचली बघा आमची पालखी शिर्डी नगरीत. साईबाबांच्या भेटीसाठी आता आम्ही जाऊ लगेच.
500 मीटर आणि बाकी पहिला खंडोबा मंदिरात जाऊ. नाही आता हो, खंडोबा मंदिरामध्ये जाऊ. हा आमची सगळ्यांची वारी आता संपूर्ण होणार आहे. जवळपास 200 मीटरच बाकी आहे. तुमचे छोटे साईराम आलेत बघा चालत आमच्यासोबत. ओम साईराम. माझी वारी यंदा चुकली, पण मला शेवटचा दिवस बाबांनी बोलवला. मी कसं तरी आलो रात्रीचा प्रवास करून सकाळी चाला तो उठून रात्री निघाला होता आणि सकाळी आमच्या सोबत निघाला तो चालायला. मला पण लोकेशन एक्झॅक्ट माहिती नव्हतं, मग बाबांनी पोहोचवलं एक्झॅक्ट लोकेशन. हा. मला पण भेटले, खूप आनंद झाला. शेवटचा होईना आपण दिवस भेटायला एक तरी दिवस शेवटचा त्याला एक तरी दिवस भेटला त्याला. खूप आनंद होते. हा तर साईराम जाऊया खंडोबा मंदिरात. पहिली पालखी जाईल आपली खंडोबा मंदिरात. जाऊ तिथून दर्शन घेऊन मग निघून जाऊ बाबांच्या भेटीला. चला साईराम. फायनली बघा शिर्डीमध्ये बाबांची मूर्ती बघा, सुंदर अशी मूर्ती. साईराम साईराम बघा मंदिर पण आलं इथं. आधी पहिले खंडोबा मंदिरातून येऊ आणि मग जाऊ दर्शनासाठी. साईराम बघा आमची मंडळी चालले खंडोबा मंदिरामध्ये. चला जवळच इथं राईट साईडला लगेच खंडोबा मंदिर आहे. मंदिरामध्ये हा लगेच सोबतच होतो. थोडं मागे राहिलो. चला जाऊया. साईराम मंडळी आलोय बघा खंडोबा मंदिराजवळ. साईराम साईराम बघा खंडोबा मंदिर. आओ साई श्री खंडोबा मंदिर शिर्डी. साईराम साईराम. पोचलो खंडोबा मंदिराजवळ. चला जाऊया दर्शन घेऊ आणि इथं आपली आरती होईल आता. जाऊया. कुठली साई श्री साई जय जय साई. ओम 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 साई श्री साई जय जय साई. फायनली मंडळी मंदिर आलंय. भरपूर गर्दी आहे आज पण. शुक्रवार आज. शुक्रवारची पण भरपूर गर्दी आज. जाऊया आपली पालखी पोहोचली आहे मंदिराजवळ. जय जय साई. साई जय जय साई. ओम साई श्री साई जय जय साई. साईराम. साईराम द्वारकामाईमध्ये बघा किती गर्दी आहे. शिर्डीमध्ये आल्या आल्या बघा असं मन प्रसन्न झालंय आपला. सगळी पब्लिक आपली खुश झाली. चला जाऊया साईराम. या साईराम.
चप्पल ठेवतो इथंच, कोण नेणार नाही. मुखदर्शन इकडून सुरू आहे. चला जाऊया आपण. आणि पालखी तिथं ठेवतील आणि पादुका घेऊन मंदिरात निघतील. चला साईराम. इकडे कार्यक्रम चालू आहे बघा. मंडळी पालखी ठेवली बघा आपली इथं. चला मोबाईल ठेवून येतो या. ठीक आहे चला मंडळी जाऊया, मोबाईल ठेवून येऊया आपला. आतमध्ये का मोबाईलला एंट्री नाही आहे. मोबाईल ठेवू आणि लगेच जाऊ त्यांच्यासोबत. चला लॉकरला ठेवायला लागेल. साईराम मंदिर बघा कसं भारी दिसतंय. चला या इथं ठेवूया आपला मोबाईल. साईराम ठेवूया इथं मोबाईल आपला. साईराम. 8:30 वाजलेत बघा आणि आमचं दर्शन झालंय. सुंदर असं दर्शन. आतमध्ये देवळात पण जवळपास 2-3 तास गेले आणि दर्शन झालं आमचं. 8:30 वाजता आम्ही बाहेर आलो. आणि मंदिर बघा साईराम सजवलं आहे मस्त. न्यू इयर आहे. न्यू इयरसाठी लाईट वगैरे सर्व मस्त लावले. आणि आता मी जातो आमच्या बॅगा घ्यायला. बॅगा आमच्या तिथं उतरवल्या असतील. आमच्या इथं जवळपासच आमचं ठिकाण आहे बस स्टँडच्या इथं. तिथं जाऊ लगेच आणि बॅगा ठेवू आणि परत येऊ जेवण्यासाठी प्रसाद भंडारा खायला परत येऊ. साईराम. तर चला साईराम जाऊया बस स्टँडकडं. साईराम. कसला सुंदर केलाय बघा साईराम. लाइटिंग वगैरे त्याला सजवलाय. भरपूर पब्लिक आहे. गर्दी जाम अफाट गर्दी आहे. कारण की काल क्रिसमस आणि शुक्रवार सॅटर्डे संडे 4 दिवसाच्या सुट्ट्या सगळ्यांना आहेत. सगळी आली तिकडं. जाम अफाट गर्दी आहे. लगभग 3-4 तास जास्त गेले बसून आम्हाला तिथं. आरती पण भेटली आम्हाला, असं नाही. जाम वेळ गेला आता. काय नाही बाबांसाठी. आणि अजून आमचा आज इथं वस्ती होईल आणि आम्ही उद्या निघू. तर चला साईराम जाऊया आपण. साईराम जाऊया आपल्या रूमवर. शिर्डी नगरी बघा कसा वातावरण आहे. साईमय वातावरण एकदम प्रसन्न असा. इकडं आलो असं जाव घरी जायची वाटतच नाही. तर तुम्हाला खरंच सांगतोय, जर तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात तर तुम्हाला एकदा तरी शिर्डीला यायला पाहिजे. एकदा तरी साई वारी करा. नक्कीच वारी करा. साईराम. वारी नाही केली तर चालेल, पण मंदिरात एकदा तरी दर्शन घ्यायला. साईराम. मंडळी पोचलो बघा आपल्या रूम्सवर. इथं बस स्टँड आहे शिर्डीचा, त्याच्यावरतीच हे रूम्स आहेत. साई संस्थानाचेच आहेत ते पण. आमच्या बॅगा पण इथं आम्हाला दिसतात. टेम्पो बॅगाचा. वा. चला आपली बॅग घेऊ आणि रूमवर ठेवू आणि फ्रेश होऊ आणि परत निघून येऊ जेवणासाठी निघून साई भंडारासाठी. तर चला साईराम. राम मंडळी, तर आपले सर्व आता सुखाचे दिवस संपले आहेत. आपले दर्शन खूप छान झाले आहेत. तर आता भेटू पुढच्या वर्षी. ओम साईराम. साई भंडारा का आम्हाला भेटला ना. बंद का 10:30 वाजले. आम्ही आता इथं हॉटेलला व्हेज चायनीज खायला बसलो आणि इथं बाई लोक आपलं व्हेज थाली मागवली. चला मंडळी भेटू आता पुढच्या वर्षी. हो. तर चला मंडळी, शॉपिंग वगैरे आमची झाली आहे. शॉपिंग नाही झाली अजून, पूर्ण नाही. हे फक्त घेतलं. आता उद्या घेऊ. उद्या घेऊ, पण आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करतो.
दिवस संपले दिवस संपले आमचे सर्व. समजले पण नाही दिवस कसे जय साईनाथ. आमचे मित्र बंधू बघा भेटलेत आम्हाला. साईराम. काय शॉपिंग वगैरे केली की नाही टॉपिक नाही उद्या लाडू घ्यायचे. शॉपिंग चला आपले दिवस संपले आता. कसा दिवस संपला काय वाटतं आजचं या आई वारी खपली तुला काय तुझ्या मनाला काय वाटतंय खूप दुःख वाटतंय जेवढा झाला आता म्हणजे जेवढा- पुढच्या वर्षाची वाट बघायला लागलो. जेवढा आनंद वाटतो तर पण तेवढा आम्ही दुःख येऊ आता. वाटतं खंत वाटतं दीड महिन्यानं मला. आम्ही येऊ परत. कारण साई की परिक्रमा ज्या 13 दिवसाचे तारखेला. आम्ही वर्षभर वाट बघतो ते दिवस कसे गेले समजले पण नाही. तर चला साईराम, भेटू पुढच्या वर्षी. चला साईराम. चला, ओम बाय. साईराम बाय. ओम साईराम. बाय बाय.